नमः शिवाय. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती केवळ एका गरीब भक्ताची नाही, तर अढळ श्रद्धेची, निस्वार्थ भक्तीची आणि भगवान महादेवांच्या कृपेची आहे. ही कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठे असले तरी जर मनात महादेवांवरील विश्वास अढळ असेल, तर योग्य वेळी त्यांची कृपा नक्कीच प्राप्त होते. एका हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव होते. त्या गावात गोविंदा नावाचा गरीब शेतकरी आपल्या पत्नी गौरी आणि 7 वर्षांचा मुलगा गणू सोबत राहत होता. त्यांचं घर मातीचं होतं. पावसाळ्यात छप्पर गळायचं, उन्हाळ्यात भिंतींना तडे जायचे. पण त्या घरात एक गोष्ट मात्र अमूल्य होती: महादेवांवरील अखंड श्रद्धा. दररोज पहाटे ब्रह्ममुहूर्ताला गोविंदा उठायचा, नदीवर जाऊन स्नान करायचा. मग तांब्यात स्वच्छ पाणी भरून गावाबाहेरच्या जुन्या शिव मंदिरात जायचा. ते मंदिर फार प्राचीन होतं. शिवलिंगावर शेवाळ चढलं होतं, भिंती मोडकळीस आल्या होत्या. पण गोविंदासाठी तेच कैलास होतं. तो मंदिर झाडायचा, शिवलिंग स्वच्छ धुवायचा, बेलपत्र अर्पण करायचा आणि डोळे मिटून म्हणायचा: हे महादेव, माझ्याकडे धन नाही, वैभव नाही, पण माझं मन तुमच्या चरणी आहे. माझी भक्ती कधी कमी होऊ देऊ नका. त्याचा आवाज इतका भावपूर्ण असायचा की मंदिरातील पक्षीसुद्धा शांत बसायचे. एका दिवशी गावातील श्रीमंत सावकार रघुनाथ मंदिरात आला. त्याने गोविंदाला पाहिलं आणि हसत म्हणाला: अरे गोविंदा, रोज इतकी पूजा करतोस, पण तुझी गरिबी काही जात नाही. तुझा देव तुला ऐकत तरी आहे का? गोविंदाने नम्रपणे उत्तर दिलं: देव आपल्याला हवं ते देत नाही, तर आपल्यासाठी योग्य ते देतो. हे ऐकून सावकार आणखी हसला. बरं, मग तुझ्या देवाला सांग, उद्यापासून तुझ्या घरात अन्न भरू दे, असं म्हणत तो निघून गेला. गोविंदाने त्याचं काहीही मनावर घेतलं नाही. त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर गौरी म्हणाली: आज घरात फक्त मूठभर तांदूळ उरले आहेत, उद्याचं काय? गोविंदा शांतपणे म्हणाला: ज्याने आजवर सांभाळलं तो उद्याही सांभाळेल. गौरीच्या डोळ्यांत अश्रू आले. ती म्हणाली: मला महादेवांवर विश्वास आहे, पण आपल्या मुलाचं उपाशी पोट पाहवत नाही. गोविंदाने मुलाला जवळ घेतलं. बाळा, लक्षात ठेव, संकटात देवाला सोडायचं नसतं. संकट हे श्रद्धेची परीक्षा असते. त्या रात्री कैलास पर्वतावर माता पार्वती भगवान शिवांना म्हणाल्या: नाथ, पृथ्वीवर तुमचा एक भक्त फार दुःख सहन करत आहे. महादेव स्मित हास्य करत म्हणाले: मला माहिती आहे पार्वती, त्याचं नाव गोविंदा आहे. मग त्याचं दुःख दूर का करत नाही? महादेव म्हणाले: अजून त्याच्या भक्तीची परीक्षा पूर्ण झालेली नाही. पार्वती म्हणाल्या: तो तर प्रत्येक संकटात तुमचंच नाव घेतो. महादेव उत्तरले: खरी भक्ती सुखात नाही तर दुःखात सिद्ध होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंदा पुन्हा मंदिरात गेला. आज मंदिराच्या दारात एक वृद्ध साधू बसलेला होता. त्याचे कपडे फाटलेले होते, चेहरा तेजस्वी होता, डोळ्यांत विलक्षण शांतता होती. साधूने हळू आवाजात विचारलं: बाळा, 2 दिवसांपासून काही खाल्लेलं नाही, थोडं अन्न मिळेल का? गोविंदाने क्षणभर विचारही केला नाही. तो घरी धावत गेला. गौरीने जपून ठेवलेले शेवटचे तांदूळ घेतले, त्यांची खिचडी बनवली आणि ती पूर्ण साधूला आणून दिली. साधू म्हणाला: तुझ्या मुलासाठी काही ठेवणार नाहीस? गोविंदा हसत म्हणाला: माझा मुलगा उपाशी झोपेल, पण माझ्या दारातून कोणताही अतिथी उपाशी जाणार नाही. हे ऐकताच त्या वृद्ध साधूच्या डोळ्यांत समाधान दिसलं आणि त्यांच्या ओठांवर एक गोड स्मित उमटलं. गोविंदाला माहीत नव्हतं की तो साधा साधू नव्हता, स्वतः भगवान महादेव त्याच्या भक्तीची पहिली परीक्षा घेत होते. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. गोविंदाने स्वतःच्या घरातील शेवटचे अन्न त्या वृद्ध साधूला दिले. साधूने शांतपणे जेवण केले आणि जाताना एवढेच म्हणाले: बाळा, संकट अजून संपलेले नाही, पण श्रद्धा सोडू नकोस. हे बोलून ते निघून गेले. गोविंदा घरी आला. घरात अन्न नव्हते. गौरी आणि लहान गणू उपाशी होते. तरीही कोणाच्याही तोंडून महादेवांविषयी तक्रार निघाली नाही. दुसऱ्या दिवशी गोविंदा शेतात गेला, पण आकाश काळवंडले, वादळ आले, गारपिटीने संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले. गावकरी ओरडू लागले: सगळं संपलं, आता काय करायचं? गोविंदाचेही संपूर्ण पीक नष्ट झाले. सावकार रघुनाथ हसत म्हणाला: काय गोविंदा, तुझ्या महादेवांनी पीक वाचवलं नाही? गोविंदाने शांतपणे उत्तर दिलं: महादेवांनी जे केलं त्यातही काहीतरी कल्याण असेल. हे ऐकून गावकरी त्याची थट्टा करू लागले. त्या रात्री घरात एक दाणाही नव्हता. गणू हळू आवाजात म्हणाला: बाबा, मला भूक लागली आहे. गोविंदाच्या डोळ्यांत पाणी आले. तो मुलाला मांडीवर घेऊन म्हणाला: बाळा, आज आपण महादेवांचे नाव घेत झोपू.
उद्या ते नक्की काहीतरी मार्ग काढतील. गणूनेही डोळे मिटले आणि म्हणाला, ओम नमः शिवाय. कैलासावर माता पार्वती हे सर्व पाहून व्याकुळ झाल्या. त्या महादेवांना म्हणाल्या, नाथ, एका लहान मुलालाही उपाशी राहावं लागत आहे. आता तरी त्याला मदत करा. महादेव गंभीर स्वरात म्हणाले, पार्वती, अजून एक परीक्षा बाकी आहे. त्यानंतर मी माझ्या भक्ताला निराश करणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक व्यापारी आला. त्याच्याकडे सोन्याने भरलेली एक मोठी पिशवी होती. तो नदी ओलांडत असताना ती पिशवी पाण्यात पडली. सगळे गावकरी धावले, पण कोणीही ती काढू शकले नाही. तेवढ्यात गोविंदा तिथे आला. त्याने जीव धोक्यात घालून नदीत उडी मारली आणि ती पिशवी बाहेर काढली. व्यापाऱ्याने आनंदाने म्हटलं, ही पिशवी तुझीच समज. यात इतकं धन आहे की तुझी 7 पिढ्या सुखात जगतील. गोविंदाने पिशवी उघडलीही नाही. तो म्हणाला, हे धन माझं नाही. ज्याचं आहे त्यालाच परत मिळायला हवं. व्यापाऱ्याच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याने मनात विचार केला, आजही असे प्रामाणिक माणसं जगात आहेत. पण दूर उभा असलेला सावकार रघुनाथ हे पाहत होता. त्याच्या मनात लोभ जागा झाला. तो म्हणाला, हा गरीब माणूस इतका प्रामाणिक आहे, पण मी यालाच चोर ठरवीन. आणि त्याने एक भयंकर कट रचला. गोविंदाच्या आयुष्यातील सर्वात मोठं संकट आता सुरू होणार होतं. भगवान शिवांनी गरीब भक्ताची घेतलेली परीक्षा, व्यापाऱ्याची सोन्याची पिशवी सुरक्षित परत मिळाल्यानंतर संपूर्ण गाव गोविंदाच्या प्रामाणिकपणाची चर्चा करू लागले. पण सावकार रघुनाथच्या मनात मात्र मत्सराची आग पेटली होती. तो मनात म्हणाला, हा गरीब माणूस गावात इतका मानाचा कसा झाला? आता याची इज्जत मीच घालवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी रघुनाथ थेट गावच्या पंचांकडे गेला. तो मोठ्याने ओरडला, गोविंदाने माझ्या घरातून सोन्याचे दागिने चोरले आहेत. हे ऐकताच गावात एकच खळबळ उडाली. गोविंदाला पंचांसमोर उभं करण्यात आलं. पंचांनी विचारलं, गोविंदा, तू चोरी केली आहेस का? गोविंदाने शांतपणे उत्तर दिलं, माझा महादेव साक्षी आहे. मी आयुष्यात कधीही कोणाचं वाईट केलं नाही. पण रघुनाथने खोटे साक्षीदार उभे केले. काही लोभी लोक पैशासाठी खोटं बोलले. गावातील अनेक जण गोविंदावर संशय घेऊ लागले. गोविंदाची पत्नी गौरी रडत होती. लहान गणू वडिलांचा हात धरून म्हणाला, बाबा, तुम्ही काही चुकीचं केलं नाही ना? गोविंदाने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, सत्याला वेळ लागतो, पण शेवटी सत्यच जिंकतं. त्या रात्री गोविंदा पुन्हा शिवमंदिरात गेला. शिवलिंगासमोर बसून त्याने डोळे मिटले. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. तो म्हणाला, महादेवा, माझ्यावर खोटा आरोप झाला आहे. पण मला न्याय माणसांकडून नको, तुमच्याकडून हवा. माझा विश्वास कधीच डळमळणार नाही. त्याच क्षणी मंदिरात जोराचा वारा सुटला. समईची ज्योत विझली नाही, उलट आणखी तेजाने प्रज्वलित झाली. गोविंदाला एक विलक्षण शांतता जाणवली. त्याला वाटलं, महादेव माझ्या सोबत आहेत. दुसऱ्या दिवशी पंचांनी निर्णय दिला, उद्या सकाळपर्यंत चोरी सिद्ध झाली नाही तर गोविंदाला शिक्षा दिली जाईल. संपूर्ण गावात ही बातमी पसरली. सावकार आनंदात होता, पण त्याला माहीत नव्हतं, कैलासावर भगवान शिव स्मित हास्य करत होते. महादेव म्हणाले, आता वेळ आली आहे, सत्य स्वतः बोलणार. त्या रात्री एक अद्भुत घटना घडणार होती, जी संपूर्ण गावाचं आयुष्य बदलून टाकणार होती. रात्र गडद झाली होती. संपूर्ण गाव झोपले होते, पण गोविंदा मात्र शिव मंदिरात बसून ओम नमः शिवायचे जप करत होता. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते, पण मनात राग नव्हता. कैलासावरून भगवान शिव आणि माता पार्वती हे सर्व पाहत होते. पार्वती म्हणाल्या, नाथ, तुमचा भक्त निर्दोष आहे, तरीही त्याला एवढं दुःख का? महादेव शांतपणे म्हणाले, पार्वती, सोनं अग्नीत तावून सुलाखूनच शुद्ध होतं, तसंच भक्ताचं मन संकटांतून अधिक पवित्र होतं. त्याच वेळी सावकार रघुनाथच्या घरात एक विचित्र घटना घडली. त्याने गोविंदावर खोटा आरोप करण्यासाठी दागिने घराच्या मागे लपवून ठेवले होते. पण मध्यरात्री अचानक जोराचा वारा सुटला. खिडक्या आपोआप उघडल्या. दिवे लुकलुकू लागले. रघुनाथ घाबरून उठला. त्याला एक गंभीर आवाज ऐकू आला, सत्य लपवणारा स्वतःच्या पापापासून कधीच वाचत नाही. तो बाहेर धावत गेला, पण तिथे कोणीच नव्हतं. सकाळ झाली. संपूर्ण गाव पंचांच्या चौकात जमलं. गोविंदाला शिक्षा देण्याची तयारी सुरू होती. इतक्यात गावातील एक लहान मुलगा धावत आला. पंचांनो, सावकाराच्या घरामागे सोन्याचे दागिने सापडले. सर्वजण तिकडे धावले. खरंच, दागिने तिथेच पडले होते. रघुनाथचा चेहरा फटक पडला. पंचांनी विचारलं, हे दागिने इथे कसे आले? रघुनाथ काहीच बोलू शकला नाही. गोविंदाने मात्र शांतपणे महादेवांकडे पाहून हात जोडले. तो म्हणाला, देवा, मला माहीत होतं, सत्याला उशीर होईल, पण पराभव होणार नाही.
गावकऱ्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. सर्वांनी गोविंदाची माफी मागितली, पण गोविंदाने कोणावरही राग धरला नाही. तो म्हणाला, क्षमाच हा महादेवांचा खरा मार्ग आहे. हे ऐकून कैलासावर भगवान शिव स्मितहास्य करू लागले. महादेव म्हणाले, पहिली मोठी परीक्षा संपली, पण अजून अंतिम परीक्षा बाकी आहे. त्या परीक्षेनंतर मी माझ्या भक्ताला स्वतः दर्शन देईन. गोविंदावरील चोरीचा आरोप खोटा ठरला. संपूर्ण गावाने त्याची माफी मागितली, पण गोविंदाच्या मनात कोणाबद्दलही राग नव्हता. तो फक्त एवढेच म्हणाला, ज्याच्या हृदयात महादेव आहेत त्याच्या मनात द्वेषाला जागा नसते. हे ऐकून गावातील काही लोक त्याचा आदर करू लागले, पण सावकार रघुनाथच्या मनातील अहंकार अजूनही संपला नव्हता. काही दिवसांनी गावावर भयंकर संकट कोसळले. आकाशात ढग दिसेनासे झाले. विहिरी कोरड्या पडल्या, नद्या आटल्या, शेतातील पिके जळून गेली. गावात दुष्काळ पडला. जनावरे तहानेने मरू लागली. लहान मुलांना 2 घास अन्नही मिळेना. लोक घाबरले. गावचे वयोवृद्ध म्हणाले, असा दुष्काळ आम्ही आयुष्यात कधी पाहिला नाही. सर्वांनी देवाकडे प्रार्थना केली, पण पाऊस पडत नव्हता. एके दिवशी गावचे पंच गोविंदाकडे आले. गोविंदा, तू महादेवांचा मोठा भक्त आहेस. आता गाव वाचवण्याचा मार्ग सांग. गोविंदाने नम्रपणे उत्तर दिले, मार्ग मी नाही सांगणार, महादेव दाखवतील. तो सर्व गावकऱ्यांना घेऊन जुन्या शिवमंदिरात गेला. सर्वांनी मिळून दिवसभर ओम नमः शिवायचा जप सुरू केला. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसराही दिवस गेला. तरीही आकाश स्वच्छच होते. गावकऱ्यांचा विश्वास डळमळू लागला. काही जण म्हणाले, काही उपयोग नाही. पण गोविंदा म्हणाला, भक्ती कधीही व्यवहार नसते. आपण जप प्रेमासाठी करतो. त्या रात्री पुन्हा तोच वृद्ध साधू मंदिरात आला. त्याने गोविंदाला विचारले, जर महादेवांनी कधीच तुझी इच्छा पूर्ण केली नाही, तरी तू त्यांची पूजा करशील का? गोविंदाने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले, महादेव माझी इच्छा पूर्ण करावी म्हणून मी त्यांची भक्ती करत नाही. ते माझे आहेत म्हणून करतो. हे उत्तर ऐकून साधूच्या डोळ्यांत दिव्य तेज चमकले. तो हसला आणि म्हणाला, गोविंदा, तुझी अंतिम परीक्षा संपली. इतक्यात आकाशात प्रचंड गडगडाट झाला. वीज चमकली. जोरदार वारा सुटला. संपूर्ण गाव वर पाहू लागले. काळे ढग आकाशभर पसरले आणि काही क्षणांत मुसळधार पाऊस सुरू झाला. गावकरी आनंदाने नाचू लागले. हर हर महादेव, ओम नमः शिवाय असा जयघोष संपूर्ण गावात घुमू लागला. पण गोविंदाच्या नजरा त्या वृद्ध साधूकडे होत्या, कारण तो साधू अचानक अदृश्य झाला होता. गोविंदाला जाणवले, हा साधू दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः भगवान शिव होते. मुसळधार पाऊस सुरू झाला होता. अनेक महिन्यांपासून तहानलेल्या धरतीने जणू सुटकेचा निश्वास टाकला. गावकरी आनंदाने नाचत होते. प्रत्येकाच्या ओठांवर एकच जयघोष होता, हर हर महादेव. पण गोविंदाच्या मनात एकच प्रश्न होता, तो वृद्ध साधू अचानक कुठे गेला? तो पुन्हा शिवमंदिरात गेला. मंदिरात शांतता होती. समईची ज्योत मंदपणे तेवत होती. गोविंदा शिवलिंगासमोर बसला आणि डोळे मिटून म्हणाला, महादेवा, जर तो साधू तुम्हीच असाल तर मला एकदाच दर्शन द्या. मला काही मागायचे नाही. फक्त तुमच्या चरणी माथा टेकवायचा आहे. इतक्यात मंदिरात तेजस्वी प्रकाश पसरला. घंटा कोणाच्याही स्पर्शाशिवाय वाजू लागल्या. मंदिरात दिव्य सुगंध दरवळला. गोविंदाने हळूहळू डोळे उघडले आणि त्याच्या समोर जटाधारी, गळ्यात नाग, कपाळावर चंद्र, हातात त्रिशूळ, डमरू धारण केलेले स्वतः भगवान महादेव उभे होते. गोविंदा थरथर कापू लागला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो महादेवांच्या चरणी कोसळला. महादेवांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. ते म्हणाले, गोविंदा, तू मला संपत्तीसाठी नाही तर प्रेमासाठी पुकारलेस, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. गोविंदा रडत म्हणाला, प्रभो, मला धन नको, वैभव नको. माझ्या गावात कधीही कोणी उपाशी राहू नये एवढीच माझी इच्छा आहे. महादेव आनंदाने स्मित हास्य करत म्हणाले, स्वतःसाठी काहीच न मागणारा भक्त मला सर्वात प्रिय असतो. त्यांनी त्रिशूळ जमिनीवर टेकवला. क्षणात मंदिराच्या बाजूला एक स्वच्छ पाण्याचा झरा उगम पावला. तो झरा कधीही न आटणारा होता. महादेव म्हणाले, आजपासून या गावात पाण्याची कमतरता भासणार नाही. पण लक्षात ठेव, हा चमत्कार श्रद्धा आणि सेवाभाव जिवंत असेपर्यंतच टिकेल. हे बोलून महादेव अदृश्य झाले. गोविंदा बराच वेळ नम्रपणे नतमस्तक राहिला. सकाळी गावकऱ्यांनी तो झरा पाहिला आणि आश्चर्यचकित झाले. सर्वांनी महादेवांचे आभार मानले. सावकार रघुनाथही गोविंदासमोर आला. त्याच्या डोळ्यांत पश्चात्ताप होता. तो म्हणाला, गोविंदा, मला माफ कर. मी तुझा खूप अपमान केला. गोविंदाने त्याला उचलून मिठी मारली आणि म्हणाला,
महादेव क्षमा करायला शिकवतात, सूड घ्यायला नाही. त्या दिवसापासून गावात प्रेम, सेवा आणि भक्ती वाढली. लोक रोज शिव मंदिरात जाऊन प्रार्थना करू लागले आणि गोविंदाची कथा पिढ्यानपिढ्या सांगितली जाऊ लागली, की संकट कितीही मोठे असले तरी अढळ श्रद्धा असली की भगवान शिव आपल्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत.